आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आता आपल्याला जे अपेक्षित आहे त्याप्रमाणे आपल्या वहिनीला म्हणजे मैत्रीला जबरदस्त मानसिक धक्का बसलेला आहे. पप्पा, आज हे सगळं भयानकच ऐकू राहिलो ना मी. पण मग आता पुढे काय? वहिनी काय करणार आता? ती किती प्रामाणिक आहे हे तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे. आपल्या हातून खून झालाय म्हणून सुरुवातीला ती थोडी घाबरलेली गांगरलेली असणार, पण थोड्याच वेळात ती भानावर आली की तिला जाणीव होणार की आपण गुन्हेगार आहोत. आपण खून केलाय म्हणून ती लगेच पोलिसांना फोन करणार आणि बोलवणार. पोलीस घरी येणार, पण त्या सीन मध्ये 2 नवीन पात्रांची एंट्री होणार. आणि कोण? आई आणि मामा, तू स्वतः. चला ताबडतोब तयारीला लागा, कारण एव्हाना इन्स्पेक्टर घरी आलेही असतील. तेव्हा चोख पाठांतर करून या सीन मध्ये एंट्री घ्यायला तयार व्हायचं. चला. सांगितलं ना, गुन्हेगार गुन्हेगार आहे मी. माझ्या हातून खूप मोठा गुन्हा घडलाय, खूप मोठा गुन्हा घडलाय. मॅडम, जे तुम्ही मला फोनवर सांगितलं तेच आताही बडबडताय. नेमकं काय झालंय मला कळेल का? काय घडलंय? सांगितलं ना, खून झाला. माझ्या हातून खूप मोठा, माझ्या हातून खून झालाय. मी 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 खून केलाय. कोणाचा? यशवर्धन, माझा नवरा यशवर्धनला मी ठार मारलं. त्याच्यावर गोळी झाडली, मी त्याचा खून केला. या घरात माझा कोणावर विश्वास नाहीये ना, आणि मी अदितीला इथे खाली सोफ्यावर झोपवलं आणि वरती मी चेक करायला गेले. वरती मी बघायला गेले रूम सेफ आहे का नाही, हे सगळं मी वर गेले चेक करायला. आणि तिथे यशवर्धन आले अचानक. मी अदितीला मारायला जाणार असं ते मला म्हणायला लागले आणि मी त्यांना अडवलं. मी नाही 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 असं म्हणाले. मी त्यांना थांबवलं, धरलं. आमच्यात झटापट झाली आणि या झटापटीत त्यांच्याकडे गन होती. ती आमच्या झटापटीत ती गन माझ्याकडे आली आणि मी त्यांच्यावर गोळी झाडली. मी माझ्या नवऱ्याला मारलं. ओके खून झालाय ना, मग डेड बॉडी कुठे आहे? डेड बॉडी कुठे आहे? डेड बॉडी? तुम्ही चला माझ्या बरोबर चला. वरती बेडरूम मध्ये ती डेड बॉडी तुमची वाट बघते. चला. इथेच यशवर्धन माझ्या समोर आले आणि मी त्यांना गोळी झाडली आणि त्यांची डेड बॉडी इथेच तोच प्रश्न पुन्हा विचारतोय. डेड बॉडी कुठे आहे? इथेच पडली होती डेड बॉडी. इथेच होती डेड बॉडी. कोणाची डेड बॉडी? नक्की काय बोलून राहिली तू?
हे आम्हाला तरी कळणार आहे का? इथेच होती डेड बॉडी. मी मी खून केलाय. माझ्या हातून माझ्या नवऱ्याचा खून झालाय. हे बघा मॅडम, तुम्ही कितीही काहीही सांगितलं तरी आमचा विश्वास बसणार नाही. आम्हाला पुरावे लागतात. पुरावा कुठे आहे? डेड बॉडी कुठे आहे? अहो हेच मी तुम्हाला विचारतेय. जर मी खून केलाय ना तर डेड बॉडी इथे असायला हवी होती. मग कुठे गेली? अशी कशी गायब होऊ शकते ती? आणि तुम्ही पोलीस आहात ना, मग शोधा ना डेड बॉडी. शोधून काढा आणि मला अटक करा. अहो बघताय काय तोंडाकडे? अटक करा ना मला. रिलॅक्स मॅम, तुम्हाला अटक करण्याची नाही, आरामाची गरज आहे. हे सगळं नक्की काय चाललंय हे खरंच आम्हाला काही कळत नाहीये. मला कळतंय. हो ना, मग सांगा डेड बॉडी कुठे? ते काय भूत आहे का स्वतःहून फिरायला? सांगा ना डेड बॉडी कुठे आहे? अहो सांगा. शोधून काढा तुम्ही डेड बॉडी कुठे आहे बरं. अशी कशी गायब होऊ शकते ती? ए थांब. पेशंट शुद्धीवरती आला तर आम्हाला आवाज दे. आम्हाला बोलायचंय त्याच्याशी. इन्स्पेक्टर साहेब प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. मी सांगतेय ना, मी यशवर्धनला मारलंय. मी स्वतः खून केलंय त्याचा. न केलेल्या गुन्ह्याची कबुली द्यायला मी काय वेडी आहे का? इन्स्पेक्टर साहेब, समजू शकतो हिच्या अशा बोलण्याने तुम्हाला त्रास होत असेल, पण आपलेच दात आणि आपलेच ओठ. हिच्या या अशा वागण्याबद्दल आम्ही काय बोलायचं, काय सांगायचं आम्हाला समजत नाहीये. हो ना, अहो मागच्या काही दिवसापासून ही पुट्टी ही असंच वागू राहिली ना. तुम्ही यांच्यावर अजिबात विश्वास ठेवू नका. हे सगळे खूप खोटे आहेत ते. मी सांगते ना तुम्हाला, यशवर्धन समोर आले होते, मी त्यांना मारलंय. अहो हिने स्वतः माझ्या यशवर्धनला जेलमध्ये टाकलेलं असताना तो इथे येणं कसं शक्य आहे? आणि साहेब समजा तो इथं आला असता